आज आपल्याबरोबर इथं बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संग्राम नाना माने उपस्थित आहेत. नमस्कार नाना. तुम्ही ही जी उमेदवारी करता, लोकांच्या संपर्कात जाताय, कसा आहे लोकांचा प्रतिसाद? माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मला मिळत आहे. माझी सुरुवातीची निवडणूक आहे. मी सामान्य कुटुंबातून येतोय आणि एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला विधानसभा लढायची हीच गोष्ट फार मोठी आहे. पण तरी मी माझे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या ह्याच्यानुसार मला भरपूर असं यश मिळतंय. झाली तर लोक गोळा होत आहेत. लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून प्रचंड आहेत आणि त्या अपेक्षेला खरं ठरण्याचा प्रयत्न मी या निवडणुकीत करणारच आहोत. या निवडणुकीनंतर सुद्धा मी लोकांच्या सेवेत 100% उपस्थित राहतो. तुम्ही आतापर्यंत जे सामाजिक कार्य केले किंवा ST/SC साठी जे OBC साठी जे काही आंदोलने केली ती तुमची पार्श्वभूमी आहे. परंतु तुमचं मतदारसंघासाठी असेल किंवा ह्या OBC साठी असेल ते धोरण तुमचं काय असणार? माझ्या मतदारसंघामध्ये आज युवकांचा प्रश्न प्रचंड मोठा आहे. युवकांच्या हाताला काम नाही, त्यांना नोकरी नाहीत. आज विट्यासारख्या शहरामध्ये आज MIDC चालू होऊन 15 ते 20 वर्ष झालं, पण त्यात त्याची वाढ नाही. त्याच्यामध्ये नवीन उद्योगधंदे येत नसल्यामुळं शहरात विकासाच्या दृष्टीनं काही घडत नाही. त्या दृष्टीने मी भविष्यात रोजगार निर्मितीसाठी युवकांच्या प्रश्नावर 100% मी त्याच्याहून न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी जर म्हणाल तर तुमचं भविष्यात काय विजन असेल? एक म्हणजे आज विटा या शहरामध्ये यंत्रमाग व्यवसाय एवढा मोठ्या प्रमाणात होता. जवळजवळ 5,000 लोक कर्मचारी म्हणून काम करत होते. आज तोच आकडा 400-500 वर आलाय. त्या यंत्रमागासाठी जे काय लागणार आहेत सोयी सुविधा, लाईट बिल असेल, त्या संदर्भात शासन दरबारी आवाज उठवणार आहे. तसेच MIDC मध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट आले पाहिजेत जेणेकरून युवकांना काम मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. अशा बऱ्याच योजना माझ्या डोक्यामध्ये आहेत, त्या मी विधानसभेत गेल्यानंतर 100% मी राबवणार आहे. वंचितनं आता आपल्याला उमेदवारी दिलेली आहे, मग आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची एखादी इथं सभा वगैरे नियोजन केलेलं आहे? आता मागच्या 10-12 दिवसापूर्वी अचानक बाळासाहेबांची तब्येत बिघडली आणि त्यांची एंजिओप्लास्टी केल्यामुळे त्यांच्या प्रवासावर मर्यादा आल्या. त्यामुळं बऱ्याच अंशी या महाराष्ट्रातील 50 ते 60% सभा या रद्द झाल्या. आता मी प्रयत्नात आहे त्यांच्या सभा घेण्यासंदर्भात, पण बघू आता मी तुम्हाला जशी झालीच सभा तर तुम्हाला कळवेन नक्की. आपण बघितलं तर हे प्रस्थापित जे आहेत, तुम्ही जे मगाची प्रचार सभा बघितली त्याच्यामध्ये बोलला की हे प्रस्थापित जे आमदार आहेत किंवा आमदार पुत्र आहेत कोणी ते ST आणि OBCच्या प्रश्नावरती बोलत नाही. आता हे तालुक्याचं दुर्दैव आहे. या खानापूर, आटपाडी, विसापूर सर्कल मतदारसंघामध्ये जवळजवळ 2.5 लाख OBC असून SC/ST असून म्हणजे थोडक्यात मागासवर्गीय हा 2.5 लाख असून सुद्धा यांच्या विषयावर एकही नेता बोलायला तयार नाही. ना महायुती, ना महाविकास आघाडी, ना अपक्ष उमेदवार. आज OBCचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे. तो समाज आज उघड्यावर आहे. SC/STचं वर्गीकरण करून त्यांचं शिक्षणात आणि नोकरीचं आरक्षण घालवायच्या नादात सरकार आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. मुस्लिम समाज सुरक्षित नाही. या चारही गोष्टी आत्ताचे कुठलाही विद्यमान आजी-माजी यांचे सुपुत्र बोलायला तयार नाहीत. म्हणजे हा या समाजाचा अपमान आहे. 100 मधल्या 70% लोकांच्या विषयावर तुम्हाला जर बोलायला वेळ नसेल, मग तुम्ही या निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा घेऊन पुढे येताय? कोण म्हणतंय टेंबूचा, कोण म्हणतंय रोजगाराचा, कोण म्हणतंय अस्मितेचा. या मुद्द्यावर ही निवडणूक होणार. आता समाजाचा जो ज्वलंत विषय आहे OBCचा, SC/STचा, धनगर समाजाचा, मुस्लिम समाजाचा, या विषयावर ही निवडणूक होणार आहे आणि ह्या समाजासाठी मी रस्त्यावर उतरायची माझी तयारी आहे. आणि माझी समाजाला विनंती आहे की तुम्ही आता पार्टी पक्ष न बघता एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला, जो व्यक्ती तुमच्यासाठी लढतोय, OBC साठी लढतोय, SC/ST साठी लढतोय, धनगर समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवतोय आणि मुस्लिमाच्या मागे ताकदीनं जो उभा आहे त्याला तुम्ही न्याय द्या. त्याच्या मागे पाठीमागे ताकदीनं उभं राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता आपण जर बघितलं तर महायुतीकडनं लाडकी बहीण योजना केली आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी. त्याचबरोबर महाविकास आघाडीने सुद्धा आता ह्यांनी 1,500 दिले तर आम्ही 3,000 देतो. तसं ह्या जे म्हणजे लोकांना आकर्षित करणाऱ्या योजना आहेत त्याचा परिणाम
आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या मतदानावर होईल असं वाटतं तुम्हाला? आता याचा परिणाम आता कसा आहे, लोकांना चांगलं वाटत, ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी कळतात. लाडकी बहीण योजना आणली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो, पण त्याच्यासाठी करायला लागणारी बजेटरी तरतूद तुमच्याकडे आहे का, ही योजना कायमस्वरूपी पुढे चालू राहणार आहे का, ह्याही गोष्टीचा लोकांनी विचार केला पाहिजे. कारण सरकारनं ऍडव्हान्स डिसेंबर मधलं कर्ज आत्ताच उचललंय, म्हणजे भविष्यात ही योजना चालू ठेवायची म्हणजे सरकारवर किती भर पडणार आहे ह्याचा ह्याने अभ्यास केलाय का तात्पुरती ही योजना चालू ठेवणार आहे, याचं उत्तर आपल्याला निवडणुकीतच कळणार आहे. तर आज आपल्या बरोबर संग्रामनाना माने हे वंचित बहुजन आघाडीचे खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलच्या मतदारसंघाचे उमेदवार आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आले होते. नाना, तुम्हाला भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.